नमस्कार, मी आरती आणि आपण पाहता आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. चला तर मग एक नजर टाकूयात सध्याच्या टॉप 20 न्यूजवर. मध्य रेल्वेच्या डोंबिवली स्थानकाजवळ आज सकाळी एक लोकल ट्रेनचा डबा रुळावरून घसरला, ज्यामुळे लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत झाली. कळवा कारशेडमधून कल्याणच्या दिशेने जात असताना घसरलेल्या या ट्रेनमध्ये कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. तथापि सकाळच्या कार्यालयीन वेळी घडलेल्या या अपघातामुळे इतर ट्रेनच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. मध्य रेल्वे प्रशासनाने घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून डब्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. राहुरी पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अक्षय कर्डिलेंसाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेला महायुतीचे दिग्गज नेते, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, विधान परिषद सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. तसंच आजी माजी आमदार आणि खासदार देखील सभेला उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंढरपूर येथे आनंदराज आंबेडकर यांनी बुवाबाजीच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देत म्हटलंय की महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात लोक भोंदूबाबांच्या मागे लागणे चिंताजनक आहे. अशा अंधश्रद्धा आणि बुवाबाजीपासून दूर राहून वैज्ञानिक दृष्टिकोन आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीकडे वळणे आवश्यक आहे. अलीकडील बुवाबाजीचे प्रकरण समोर आल्यानंतर त्यांनी सुशिक्षित लोकांनाही चेतावणी दिली की हे लोक देखील अशा गोष्टींना बळी पडत आहेत. चंद्रपूरमध्ये भाजपमधील गटबाजी आणि अंतर्गत वाद शिगेला पोहोचला असून दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यातील संघर्ष सोडवण्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हतबलता व्यक्त केली आहे. नागपुरातील एका भेटीदरम्यान चव्हाण यांनी स्पष्ट केले की चंद्रपुरातील वाद माझ्या आटोक्याबाहेर असून आता याचा निर्णय थेट दिल्लीतूनच घेतला जाईल असं ते म्हणाले. मुंबई महानगरपालिकेतील भाजप सरकारच्या निधीवाटपावर वाद वाढत आहेत. पक्षाच्या अंतर्गत काही नगरसेवकांनी निधीवाटपाच्या असमानतेवर नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या मतदारसंघातील नगरसेवकांना प्रचंड निधी मिळण्याच्या बाबीने चर्चेला वाव दिला आहे. यासोबतच साटम यांच्या नातेवाईक रोहन राठोड यांना 9 कोटी रुपयांचा निधी दिल्यामुळे अन्य नगरसेवकांमध्ये असंतोष दिसून येत आहे. निधीवाटपाच्या निकषांवर प्रश्न उपस्थित होत असल्याने यावर वेगळी चर्चा होऊ शकते. नाशिक टीसीएस प्रकरणातील फरार संशयित आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज नाशिक न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून निदा खान फरार असून तिला टीसीएस प्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपींना मदत केल्याचा आरोप आहे. नाशिकमध्ये एका नामांकित आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांवर लैंगिक शोषण आणि सक्तीचे धर्मांतरण करण्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणावर तातडीने लक्ष घालून तपास सुरू केला आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार एका पीडित तरुणीने आपल्या कॅन्सरग्रस्त वडिलांच्या उपचारासाठी कॉर्पोरेट अत्याचार सहन केला, तर दुसरीकडे दुसऱ्या पीडितेने धर्मांतरासाठी तिच्यावर होणाऱ्या दबावाबद्दल माहिती दिली आहे. महिला आयोगाच्या पथकाने आज कंपनीच्या विविध विभागांचा आणि सीसीटीव्हीचा फुटेजचा तपास केला असून आज चौकशीचा 3रा दिवस आहे. अमरावतीच्या परतवाडा येथील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे, ज्यात एक तरुणीचं लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्यात आले आहेत. या प्रकरणात मुख्य आरोपी अयान अहमद सध्या पोलीस कोठडीत आहे. चौकशी दरम्यान अयानच्या ऐशोआरामाच्या आयुष्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओमध्ये तो आलिशान थार गाडीत पिस्तूल आणि आयफोनसह दिसत आहे. तसेच त्याच्या बोलण्यात वर्चस्व दाखवण्याचे संकेत आहेत. संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील दत्तधाम दरबार चालवणाऱ्या भोंदू राजेंद्र गडगे यांच्या विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली. नागरिकांची फसवणूक आणि अंधश्रद्धा पसरवण्याच्या आरोपांवरून पोलिसांनी त्याच्या दरबारावर छापा टाकला आणि परिसर सील केला. 4 तास चाललेल्या कारवाईत दरबाराचा स्पॉट पंचनामा करण्यात आला असून विविध औषधांचे नमुने जप्त करण्यात आले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. राजेंद्र गडगेला न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून तपास सुरू आहे. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील अमृतनगरमध्ये ख्वाजा फखरुद्दीन शाह बाबा यांच्या संदल जुलुसादरम्यान मोठा अपघात घडला. जुलुसात जोरदार डीजे संगीत आणि आतषबाजीच्या वातावरणात अचानक डीजेवर जास्त भार पडल्यामुळे तो असंतुलित होऊन पडला. यामुळे डान्स करत असलेल्या 7 ते 8 लोक त्यांच्यासोबत खाली पडले आणि गंभीरपणे जखमी झाले. सर्व जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ठाण्याच्या नौपाडा स्थित स्टेशन रोडवरील मॅकडॉनल्ड्स जवळील प्राची शॉपमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. आग 2ऱ्या मजल्यावर लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची टीम त्वरित घटनास्थळी पोहोचली आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात सध्या उष्णतेची लाट आणि पावसाचे सावट दिसत आहेत. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर गेले असून वर्धा इथे 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नागपूर आणि अमरावतीमध्ये देखील तापमान उच्चांकावर पोहोचले आहे. या व्यतिरिक्त मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस वादळी वाऱ्यासह होण्याचा अंदाज आहे आणि हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. भेंडवळ येथील वाघ महाराजांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 350 वर्षांची परंपरा कायम राखत पावसाची आणि पिकांची भविष्यवाणी केली. यावर्षी पहिला महिना पाऊस कमी, दुसरा महिना साधारण, तिसरा महिना अतिवृष्टीसाठी आश्वस्त, चौथ्या महिन्यात पिकांची नासाडी होण्याची शक्यता, अवकाळी पाऊस देखील अपेक्षित आहे. इराण आणि अमेरिकेतील युद्धाच्या तणावामुळे होर्मुझ खाडीतील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. अमेरिकेने एका इराणी जहाजावर हल्ला करून ते ताब्यात घेतले, ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये आणखी तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे इराणच्या बंदरातून कोणतेही जहाज बाहेर जाऊ शकत नाही. यामुळे LPG गॅस आणि कच्च्या तेलाच्या वाहतुकीला गंभीर परिणाम होऊ शकतात. इराण आणि अमेरिकेच्या युद्धबंदी कराराच्या चर्चेची दुसरी बैठक इस्लामाबादमध्ये मंगळवारी होऊ शकते. पहिल्या बैठकीत काही मुद्द्यांमुळे करार होऊ शकला नाही, पण आता दोन्ही देश चर्चेच्या पुढील फेरीसाठी तयार आहेत. इराणी शिष्टमंडळ संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर कलिबाफ यांच्या नेतृत्वात इस्लामाबादमध्ये दाखल होईल, तर अमेरिकेचे शिष्टमंडळ JD व्हान्स यांच्या नेतृत्वात चर्चा करेल. अमेरिकेने इराणवर लादलेल्या नाकेबंदी हटवण्याची इराणची मागणी आहे. तसंच होर्मुझ खाडी खुली करण्याच्या बाबतीत काही अटी चर्चिले जाण्याची शक्यता आहे. अक्षय तृतीया दिवशी बाजारात सोनं खरेदीसाठी मोठा उत्साह दिसला. तरीही दुसऱ्या दिवशी सोमवारी सराफा बाजारात सोन्याची चमक थोडी फिकी पडली आहे. दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या दरात 10 रुपयांची घट झाली, तर चांदीच्या दरात 100 रुपयांची घसरण झाली आहे. 19 एप्रिल रोजी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर आता बाजारात स्थिरता दिसून येत आहे. IPL 2023च्या 19व्या मोसमातील 30व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने येणार आहेत. गुजरातने सलग 2 पराभवानंतर जोरदार कमबॅक करत 3 सक्सेसिव्ह विजय मिळवले आहेत. दुसऱ्या बाजूला मुंबई इंडियन्स 2012 नंतर आपल्या पहिल्या सामन्यात जिंकली होती, मात्र त्यानंतर 4 पराभवांचे शिकार झाले आहेत. आता मुंबईसमोर गुजरातचा विजयरथ रोखण्याची आणि पराभवाची मालिका थांबवण्याचं मोठं आव्हान आहे. कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सवर 4 गडी राखून विजय मिळवला. हंगामातील पहिलं यश मिळवलं. राजस्थानने 81 धावांची दमदार भागीदारी केली, पण KKRच्या गोलंदाजांनी सामना वळवला आणि नियमित विकेट्स घेतल्या. धावांचा पाठलाग करताना KKR 85 धावांवर 6 गडी गमावून संकटात होते, परंतु रिंकू सिंग आणि अनुकुल रॉय यांनी 76 धावांची नाबाद भागीदारी करत KKRला 161 धावांपर्यंत पोहोचवले आणि रोमांचक विजय मिळवला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्सने IPL 2026 मध्ये शानदार कामगिरी करत ठेवत लखनौ सुपर जायंट्सवर 54 धावांनी एकतर्फी विजय मिळवला. पंजाबने प्रथम फलंदाजी करत 254 धावांचा विक्रमी डोंगर उभारला, तर लखनौला 200 धावांपर्यंत मजल मारता आली. या विजयासह पंजाबने मोसमातील 5वा विजय नोंदवला. 3 महिन्यांचा ड्रामा, भावनांच्या उतार चढावांसोबत बिग बॉस मराठी सीझन 6चा महाअंतिम सोहळा रविवारी मुंबईत धूमधडाक्यात पार पडला. 17 सदस्यांनी 100 दिवस 100 कॅमेऱ्यांच्या नजरेत राहून विविध वाद, मैत्री आणि नात्यांच्या रंगांनी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले. अखेर तन्वी कोलते हिने आपल्या सातत्यपूर्ण खेळाच्या जोरावर महाविजेतीचा मान मिळवला आणि सीझन 6ची विजेती ठरली. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.